माझं लातूरकरांच्या वतीनं असं प्रतिपादन होतं की कर आकारणी करत असताना पहिल्यांदा महापालिका झाल्यानंतर कलम 127 प्रमाणे दर निश्चित केली पाहिजे की काय दरानं आपण मालमत्ता सर्व मालमत्ता धारकांना कर लावणार आहोत। त्याचप्रमाणे मालमत्ता कर जो असतो तो भाडे मूल्य पद्धतीने रेटेबल व्हॅल्यू आणि कॅपिटल व्हॅल्यू तो भारतामध्ये मुंबईत लावला होता पण रहित केला। भाडे मूल्य देता आपल्याकडे रेटेबल व्हॅल्यू आहे तर त्याचे दर चर्चा केली नाही ठरवले नाहीत किंवा त्या काळामध्ये तुम्हाला मला अनुभव आहे की आपण 10 रूम असल्या तर 4 दाखवायचो म्हणून आता गुगलच्या द्वारे सगळं चित्र येतं बरोबर आहे। स्थापत्य कंपनीनं ते सगळी माहिती घेतली पण त्यांनी घेतलेल्या माहितीची शहनिशा महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये झाली नाही। त्याचप्रमाणे दर कोणचे लावायचे याचाही निर्णय झाला नाही। मग अधिकाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर करून जी वाढ केली ती वाढ चुकीची आहे ती रद्द करावी अशी मागणी केली आणि त्याचा निर्णय परवा न्यायालयाने जाहीर केला। आता या निर्णयाचे अनेक तसे परिणाम असतात। त्याच्यामध्ये मी विशेषत्वानं सन्माननीय न्यायालयाला विनंती केली होती की नुसता माझा एकट्याचा कर अवैध असं नाही पण जी काही सगळी प्रक्रिया महापालिकेने केलेली आहे ती फॉल्टी आहे ती बेकायदेशीर आहे असं घोषित करावं। पण 7-8 दिवस स्टे आजारी पडल्यामुळे तो निर्णय बाहेर यायला 7-9 ला लागला पण 2 दिवसाखाली ती बाहेर आली आणि ती त्या माध्यमातून आता मला आपल्या मार्फत लातूरकरांच्या पर्यंत हे पोहोचवायचं आहे की न्यायालयानं घोषित केलंय महानगरपालिकेनं जी काही कारवाई कर आकारण्याची केली ती कारवाई आपल्याकडे आहे कागद। द टॅक्स बिल डेटेड 18/12/2020 ऑफ द प्रॉपर्टी बिअरिंग काय जे असेल ते इज सेट असाइड पुढे महत्वाचं आहे ड्यू टू फॉल्टी अँड इलिगल इम्पोजिशन ऑफ टॅक्स चुकीची आणि बेकायदेशीर पद्धतीनं लागू केलेली बिल आहे असा निर्णय दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर लातूर यांनी घोषित केलेला आहे। त्याचप्रमाणे त्यांनी पुढे असे सूचना दिल्यात न्यायालयानं महानगरपालिकेला की माझं परत कर आकारणी नियमाप्रमाणे करावी। मग अनेक वेळेला आपल्या सर्व मालमत्ता धारकांचा लातूरकरांचा प्रश्न निर्माण होतो तो आता नियमाप्रमाणे म्हणजे काय। एकंदरीत माझा असा अनुभव आहे उच्च न्यायालयामध्ये एक भूमिका महानगरपालिकेने स्वीकारली सर्वोच्च न्यायालयामध्ये एक भूमिका स्वीकारण्याचा प्रयत्न केला आणि लातूरमध्ये आल्यानंतर आम्ही सगळी केलेली कृती कायदेशीर आहे नियमाप्रमाणे केली अशी भूमिका घेतली। आपण घरी जाऊन जर 2017-18चे आपले सगळे जर बिल बघितले तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये जेवढे कायदेशीर तरतुदी आहेत त्या सगळ्या लिहिलेल्या आहेत। कराधान नियम त्याचे सगळे नियम घातलेले पण पूर्तता एकाची केलेली नाही आणि त्यामुळे मग त्यांनी अशी भूमिका घेतली की 2009 मध्ये तत्कालीन नगरपालिकेने जे दर निश्चित केलेले होते तेच दर आम्ही लागू केलेले आहेत आणि त्या दराप्रमाणे ही आम्ही वसुली करत असल्यामुळं ती आमची कायदेशीर आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला पण त्या सुद्धा दराच्या अनुषंगानं मालमत्ता धारकाला कर आकारणी झालेली नाही आणि त्यामुळं आपल्या मार्फत मी आपल्या सगळ्या लातूरकरांना अवगत करू इच्छितो की माझ्या निर्णयाचा परिणाम सगळ्या लातूरमधील मालमत्ता धारकांना लागू होतो। आमच्या भाषेमध्ये त्याला जजमेंट इन रेम म्हणतात सार्वजनिक स्वरूपाचा तो निर्णय आहे। आता पहिल्यांदा मला जे विशेष अधिकार असतात सर्वोच्च न्यायालयाला त्याची नक्कल मी आपल्याकडे दिली आहे। आपण फक्त एवढ्यासाठी दाखवतोय की त्याच्यामध्ये मी पान नंबर 2-3च्या खाली आहे त्याच्यात असं लिहिलंय सो द अपेलेंट अथॉरिटी विल डिसाइड द अपील विदाउट रेफरन्स टू एनिथिंग स्टेटेड इन द इम्प्युन जजमेंट ऑन द स्पेशल ड्यू पिटिशन। म्हणजे माझा आणि प्रकाश वर आहे त्याचा प्रकाश पाटकाचं जे एकत्रितरित्या दोन्ही रिट पिटिशन चालल्या त्या जजमेंटला बाजूला सारून परत निर्णय करायचे आदेश दिलेले आणि त्यामुळं याचा परिणाम सगळ्यांना लागू आहे म्हणून मी आपल्या मार्फत सगळ्यांना अशी कळवू इच्छितो
की आता आपल्याकडं जरी ठीक आहे सार्वजनिक जीवनामध्ये अनेक बाबी जरी असल्या तरी कायद्यान्वये महानगरपालिकेनं असेसमेंट बुक मूल्यांकन वही मालमत्तेची प्रत्येकाची ठेवायला पाहिजे. त्या मूल्यांकन वहीमध्ये तुमचा माझा भूखंड किती फुटाचा आहे आणि त्याला काय दराने आपण कर आकारणी केलेली आहे ते लिहायला पाहिजे. आणि समजा त्यामध्ये जर चूक असेल तर कुणालाही तुम्हाला मला केव्हाही ते विदाऊट कुठलाही चार्ज न देता मूल्यांकन वहीची पाहणी केव्हाही करता येते आणि त्याच्यात चूक आढळून आल्यास त्याला दुरुस्ती करून मागायचा कायदेशीर अधिकार मालमत्ता धारकाला आहे. ही पहिली तरतूद. आता मग प्रश्न असा राहतो की ते भाडे मूल्यांकन काढायचं कसं. एवढा वेळ आपल्याकडे नसतो, तेवढी माहिती आपल्याकडे नसते. पण जी आज महानगरपालिका सांगून येते 10 वर्ष झालं त्याचा एक दर चार्ट मी आपल्या पुढे दिलेला आहे. तो खाली आहे शेवटी. त्याच्यात अशी तरतूद आहे. त्यांनी काय केलं की जेव्हा कायदेशीर कारवाया सुरू झाल्या त्यांनी परत हा 2017-18 तयार केला, त्याच्यावर सह्या केल्या आणि पॅरेग्राफ वरच्या बसून वार्ड क्रमांक 4, 5, 6, 1, 2 आहेत ना, तर 50 फुटाच्या रस्त्याच्या बाजूला ज्या मालमत्ता असतात, म्हणजे आता आपण जिथं बसतो त्या मालमत्तेला रहिवासाचा वापर असेल तर ₹1 या भैया कुठे गवार साहेब ₹1.61 दर प्रति फूट लावायला पाहिजे. आणि जर तो वापर औद्योगिक झाला तर 1.5 पट लावायला पाहिजे. आणि तो वापर जर मी वाणिज्य स्वरूपाचा केला तर 2 पट. आता ह्याच्याबद्दलचा पुरावा झाल्यानंतर माझ्या नावे ही अर्धी मालमत्ता 30x60 आहे. तिचे 1800 फूट होतात. आणि मग मला काय दर लागतो तर एका फुटाला ₹1.61 डबल ₹3.24 आणि एका मीटरला ₹34.84 मला लावायला पाहिजे. पण मला 2020 मध्ये जे बिल दिलं 1 मीटरला ₹419.15 दिलं. ते 11 पट जास्त झालं. म्हणजे त्या काळामध्ये मित्र मंडळांची भूमिका मांडली. आता आमचे मित्र आलेत नागरिक हक्क कृती समितीचे नेते ऍडव्होकेट उदय गवारे यांनी सुद्धा ती भूमिका स्वीकारली आणि 10 पट करवाढ झाली आहे. वेळीवाकडीची करवाढ झाली आहे ती कमी करा म्हणून मागणी केली. पण लोकांची दिशाभूल करून चुकीचे प्रलोभन म्हणजे आम्ही 10-100% दंड लावताच येत नाही तर माफ करण्याची भूमिका स्वीकारली. पेपरवर तुम्ही छापलं की दंड माफ जो लावता येत नाही तो माफ केला उपकाराची भाषा करून लोकांची दिशाभूल करून गेल्या 7-8 वर्षापासून महानगरपालिका वेडा वाकडा कर लोकांच्याकडनं वसूल करते आहे. आणि त्यामुळं मी अशी आपल्या मार्फत सगळ्या लातूरकरांना भूमिका मांडतो, कळवू इच्छितो की आपण प्रत्येकाने जाऊन आपल्या मूल्यांकन वहीमध्ये आपला जो काही दर नोंदवलेला आहे तो खात्री करून घ्यावा. आता कसं असतं त्याचं बऱ्याच आपल्याकडे हे महापालिका पहिल्यांदा झाली. आता पुणे आहे, नाशिक आहे, मुंबई आहे, याची अनेक प्रकरणं सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेली आहेत किंवा भारतातही गेलेले आहेत. जो दर ₹1.61 तळ मजल्याला येतो तो माझ्यावरच्या पहिल्या मजल्याला आणि दुसऱ्या मजल्याला येत नाही. तो आता सगळा गणिताचा भाग आहे. पण त्या दरानं मला आपला दुसरा मुद्दा जो मांडायचा आहे मालमत्ता कर जो आहे. समजा आता माझा आला 18-54 ₹5,400 त्याच्यात 10% मला सूट असते. त्याच्यापेक्षा पाणीपट्टी, स्वच्छता कर, लाईटचा कर, शिक्षणाचा कर, वृक्षाचा कर हा जास्त असत नाही. त्याचं प्रमाण आहे. नाहीतर मालमत्ता कर ₹1,500 आणि स्वच्छता कर ₹2,000 असं असत नाही. ह्याची सुद्धा आपण खात्री करून घेतली पाहिजे. आणि ती जर आपल्या सगळ्यांना चुकीची आढळली तर समजा आपल्या रजिस्ट्रीची नक्कल जोडून की माझा प्लॉट 40x50 आहे, मी त्याच्यामध्ये वास्तव्यास आहे आणि माझा कुठलाही वाणिज्य वापर नाही म्हणून माझा कर एवढा होतो त्याच्याप्रमाणे दुरुस्ती करून तो सुधारित देण्यात यावा असा अर्ज देऊन आपला कर योग्य आहे. योग्य असेल तर कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता नाही. योग्य नसेल तर आपण त्वरित महानगरपालिकेला आणि अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना कायदेशीर वागायला सांगितलं पाहिजे. तुमचं माझं भारतीय माणसाचं वैशिष्ट्य आहे
आपण कायदेशीर वागायचा प्रयत्न करत नाही म्हणून हा सगळा गोंधळ उडतो. तुम्ही मी चुकलो तर तुम्हाला मला दंडाने जेल आहे, पण अधिकारी चुकले तर काय, त्याचा गैरवापर दिवसेदिवस वाढतोय. तो थांबावा या माध्यमातून तो लोकांना कळत. आणि दुसरा एक मुद्दा मी याच्यामध्ये मांडला होता. आपल्या बिलामध्ये तुम्ही घरी जाऊन जर बघितलं तर महाराष्ट्र शिक्षण कर एक लावलेला आहे आणि रोजगार हमी कर एक लावलेला आहे. मी माझ्या अपिलामध्ये सर्वोच्च न्यायालयापुढे मुद्दा मांडलेला आहे की भारतीय सरकारनं 101वी घटना दुरुस्ती केली आणि भारतामधनं सगळे अप्रत्यक्ष कर काढून टाकले. डायरेक्ट जीएसटी आलं आणि डायरेक्ट टॅक्स झाला. तर माझं आता असं म्हणणं आहे की सरकारचा कर, आता दोनच टॅक्स प्रत्यक्ष कर आहेत, एक आयकर आणि दुसरा मालमत्ता कर. आणि त्यामुळं रोजगार हमी कर आणि महाराष्ट्राचा शिक्षण कर महानगरपालिकेला वसूल करता येत नाही. जो काय करायचा आहे तो सरकार करेल. सरकारकडे काय यंत्रणा नाही, सरकारकडे सगळं असतं आणि त्यामुळं त्याच्यावर सुद्धा आता खाल्ल्या न्यायालयाला घटनात्मक बाबीवरती निर्णय करायचे तेवढे अधिकार नसतात, पण त्यांनी त्याच्यामध्ये आपल्या निर्णयात वाहपूक केलेला आहे. आणि त्या दृष्टीनं तो सुद्धा कर तो महानगरपालिकेनं कमी करून लातूरकरांना त्याचा दिलासा दिला पाहिजे. तत्कालीन जे पदाधिकारी होते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी आमचे नेते आणि पक्षाला जिल्हाध्यक्ष होतो, आंदोलन करता येत नाही म्हणून त्यांनी भूमिका घ्यावी अशी त्यावेळेला विनंती केली, पण ती काही तेवढी विचारात घेतली गेली नाही. पण मला आभार व्यक्त करायचे, बैजनाथ शिंदेचे मित्र म्हणून ते माझ्या पाठीशी उभा राहिले. लक्ष्मीकांत उभा राहायचे, विश्वास उभा राहिले, अजिम उभे राहिले, डॉक्टर साळुंके होते, माडे होते आणि आम्ही मित्रमंडळ केलं. मग त्यांना आंदोलन केलं आणि त्यांना सांगितलं की बाबा हे जे काही केलंय ते चुकीचं आहे. तुम्ही सुद्धा बघा, पहिल्यांदा जर दर लातूरकरांचे एवढे वरचढ राहिले तर ते कायम राहतील. पण तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही 21% कमी करता येतात का पाहतो, पण एकंदरीत असं दिसतं की अधिकाऱ्यांनी त्यांनाही काही जुमानलं नाही. पुन्हा नंतर महापौर विक्रांत गोजमगुंडे झाले आणि आमचा पक्ष सत्तेत आला, त्यांनाही विनंती केली, पण चर्चा होत असताना नेत्यांच्याकडे मतांतर झालं आणि मग मला आणि उदय गवार यांना त्यांनी आयुक्तांनी चर्चेला बोलवलं. आणि आता आपल्या मार्फत मला काय विनंती करायची आहे की आजही 2020 मध्ये आणि 2021 मध्ये आम्ही त्यांना सांगितले की मी सुद्धा नगरपालिका चालवली, नगरपालिका चालवायला पैसे किती लागतात, 3 कोटी 6 लाख रुपये पगार आहे, 12-36-38 कोटी रुपये पगाराचे होतात. आणि तुम्ही आता जे डिमांड केले त्यांनी मला विचारलं काय होतं, अहो म्हणून मी नगरपालिका चालवली, डिमांड केले ते 69 कोटीचं आहे, तुम्ही ते 20% कमी करा, ते 49 कोटीच होईल. 40-45 कोटी रुपये जर जमा झाले तर लोकांनाही सूट मिळेल आणि महानगरपालिका चालवायला सुद्धा तुम्हाला त्याला मार्ग राहील. त्या अनुषंगाने बैठका झाल्या, 2 ठराव झाले. पहिल्या ठरावामध्ये 12%ची सूट द्यायचा ठराव आज रेकॉर्डवर आहे, तुमची अंमलबजावणी केली नाही. त्याच्यानंतर 2021 मध्ये एक ठराव केला, मी म्हणलं 12%वर मला मान्य नाही. आपली चर्चा काय झाली होती, कमीत कमी 25% करा, ते मला म्हणाले ठीक आहे 20% करू. पुन्हा एक ठराव झाला, त्याच्यात बारदोनी 24% सगळ्यांचं, माझं नाही, लातूरकरांचं जे काही मालमत्ता कर आहे सरसकट 24% कमी करण्याचे ठराव करून आजपर्यंत त्याची अंमलबजावणी केली नाही. आणि न्यायालयामध्ये साक्ष घेत जाताना अत्यंत मुजोरपणाची भूमिका घेतली की ते सरकारकडं विखंडित म्हणजे रद्द करायला पाठवलेले आहे. आता ते रद्द झाले नसतील आणि त्याची अंमलबजावणी केली नसेल तर हे जे कोणी सगळे आहेत, सगळ्या पक्षाचे, आमच्या पक्षाचे असू द्या, महायुतीचे नाहीतर महाविकास आघाडीचे असू द्या, जो आपल्या हिताची जागा नसतो त्याची काळजी करायची लोकशाहीमध्ये गरज नाही. आपण काही कुणाचे बांधलेले नाही, त्या सगळ्याला महानगरपालिकेच्या बाहेर ठेवायला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा लोकलढा उभा करण्याचं सगळ्या मित्रांना विनंती करतो. माझ्या पक्षाच्या वतीनं हे तर झालं लोकलढा होईल, तर अंमलबजावणी करा. पण आम्ही कालच अजितदादांनी विनंती केलेली आहे की या निर्णयाचे अनेक परिणाम असतात. आता त्यांनी अपील करतील, ठीक आहे ना, आम्ही आहोत की न्यायालयामध्ये, मी पुढारी जरी असलो तरी वकिली चालणारा वकील आहे, ते आम्ही पाहून घेऊ. पण सरकारकडे त्याचं अपील होतं
या निर्णयाच्या आधारावर सरकारनं हे जे 2 ठराव आहेत 25% सरसकट कमी करण्याचे ते लागू करण्याचे निर्देश महानगरपालिकेला द्यावेत, अशी सुद्धा भूमिका आम्ही आमचे नेते अजितदादा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सरकारकडे मांडू. सरकार कुठलेही असलं तर शेवटी त्याचा निर्णय नियमावर करावा लागतो. आता सरकारने त्या तत्कालीन आयुक्तांनी पाठवले ते विखंडित करायला, पण तुम्ही त्याचा पाठपुरावा केला नाही आणि ते विखंडित झाले नसतील तर महानगरपालिकेने येणाऱ्या 15 दिवसाच्या आत सरसगट सगळ्या लातूरकरांचे 24% दंड तर काढा, 100% दंड माफ केला काय तुमचा घरचा नाही आहे, पण जो काही मालमत्ता कर आता निर्धारित केलेला आहे तो सरसगट 25% कमी करावा, अन्यथा लातूरकरांनी त्या करण्याकरता महानगरपालिकेला भाग पाडावं अशी विनंती आपल्या मार्फत करतो.